अरे बाप रे भाई, तुम्ही जे बघता ना पुढे ऍक्च्युली ना हे गोल्ड मेडेड आहे बरं का, आणि 80 किलो वजन आहे भाई याचं. मग जगामध्ये 7 अजूबे आहेत, त्यापैकी एक अजूबा आपल्या भारतामध्ये पण आहे आणि त्याला ताजमहल म्हणून आपण त्याला ओळखलं जातो. पण तसाच एक अजूबा त्यापेक्षा खतरनाक पण म्हणू शकतो, तो कर्नाटकमध्ये आहे बरं का, आणि म्हैसूर त्या सिटीचं नाव आहे, म्हैसूर पॅलेस त्याला म्हणू शकतो. तो माझ्या पाठीमागे आहे आणि आज तिथंच मी आलोय. सो म्हैसूर पॅलेसची तिकीट आहे 150 रुपये तिकीट आहे. 150 रुपये मी तिकीट काढले. आता 150 रुपये तिकीट देण्याचं कारण काय शकतं ना, ते तुम्हाला मी दाखवेलच. सो आपण भेटू आतमध्ये. म्हैसूरचा जो पॅलेस आहे ना, तर तो पॅलेस आहे. आता ह्याचं मेन जे एंट्रन्स आहे ना त्या साईडला आहे, बट आपण एका साईडने एंट्री करतोय. सगळ्यांनाच तिकडे एंट्री करायची असते. आणि मेन गोष्ट माहिती आहे का, की तो फॉरेनर लोक भरपूर आहेत बरं का. त्या फॉरेनर लोकांना चार्ज किती आहे माहिती आहे का, 1000 रुपये पर पर्सन आहे. आणि आपल्यासारख्या महाराष्ट्रातल्या भारतातलं जर कोणाला तर त्याला 150 रुपये, आणि स्टुडंटसाठी वेगवेगळं आहे. पण बाई 1000 रुपये जर घेतात तर त्याचं पण काहीतरी रिझनच असेल. आणि ह्याच्या आतमध्ये कशा गोष्टी आहेत ना, आपण आज जाऊन बघूया. आता पॅलेसच्या आतमध्ये जायला ना आपले जे शूज आहेत ना, ते शूज इथं काढ लागतात, आणि ते शूज आता मी पण काढतोय. आणि त्यानंतर मग आपण एंट्री करू पॅलेसच्या आतमध्ये. 261 नंबरची आहे बॅग, आणि 261 नंबरच्या बॅग मध्ये आता आपल्याला शूज ठेवायचे आहेत. 261 सगळ्यांचे चप्पल वगैरे ठेवलेत. आणि शूज काढल्यानंतर आपल्याला आता एंट्री करायची आतमध्ये. खतरनाक सेवा आहे भाई, ही पण एक वेगळी कन्सेप्ट आहे. बारे मला भाई कर्नाटकमध्ये ना आतापर्यंत ना 4 दिवसात पहिल्यांदा महाराष्ट्र कोणतरी भेटलं, आणि भाई आवाज ऐकून भारी वाटला. तुम्ही कुठले? अच्छा, नगर कोल्हापूरचे. यार कोल्हापूर जवळ आम्ही स्वतः शेजाऱ्यांचे कराडकर आम्ही. हा अच्छा, सातारचे. भाई तुम्ही जे बघता ना पुढे ऍक्च्युली ना हे गोल्ड मेडेड आहे बरं का, आणि 80 किलो वजन आहे भाई याचं. आणि 80 किलो म्हणजे भाई जरा विचारच नाही भाई, इतका खतरनाक विषय. बापरे बाप, म्हैसूर मध्ये भाई एकच एक व्हॅल्युएबल चीज आहे भाई. एकच नाही, अशा भरपूर आहेत, पण त्यातली एकच भाई 80 किलोचं एक कॅल्क्युलेशन करा भाई आत्ताच्या रेटने, की ह्या महालचं, ह्या ताजमहालचं किती व्हॅल्युएशन होत असेल भाई. खतरनाक आहे. सगळे 1000 रुपये तिकीट काढणार बरं का, एवढी शौकी नाहीत भाई. आणि पैसा वसूल झाला भाई. पहिलाच एक जी बघितलं ना त्यामध्ये आपला पैसा वसूल झाला. मुरानो ये पूरी पिलर लोहे का है, कास्ट आयरन फ्रॉम ग्लासगो स्कॉटलैंड. टाइल्स इंग्लैंड का है, सिर्फ जमीन अपन हिंदुस्तान का है. चलो हिंदुस्तान बहुत भारी है, कोई बोलते नहीं. दे दीजिए मैडम, दोनों इधर आइए. ह्याच्यामध्ये ना ऍक्च्युली मध्ये काहीतरी आखाडा वगैरे त्या टाइप मध्ये होतं भावा, ते पहिल्या जुन्याच्या काळचं. आणि त्याच्यामध्ये येत असतील, पण तिथं वाघ बघून तर असं वाटतं की ती वाघाची लढाई बडाई काहीतरी होत असेल. बाई खतरनाक आहे, बघायला तरी भारी वाटते. आणि तो जो जिना बघताय ना तुम्ही, तो ब्रिटिश इंडिया कंपनीने बनलाय बरं का. आणि त्याच्यावरती आता जर आपण गेलो ना, तुम्हाला तिथं जो हॉलमार्क दाखवेल, ते जे स्टील होतं ना, ती ब्रिटिश गव्हर्नमेंटची जी रेलवाली जे होते ना, तर ती ब्रिटिशवर नेम ते लोक बनत होते. तो जिना अजून पण आहे बरं का. आणि ब्रिटिशांनी बनलेला बाई जिना अजून देखील दिसायला पण बाई खतरनाक आहे, आणि ऍक्च्युअल मध्ये पण स्ट्रॉंग दिसतोय. तर बाई एक विंटेज म्हणतो ना त्या टाइप मध्ये. हे महाराजांची ना एक रूम आहे, त्याच्यामध्ये हे वरच बघता ना तुम्ही, प्रॉपर बाई चंदन बसून बनलेलं आहे लाकूड. आणि ही जी चेअर बघताय ही पूर्ण चांदीची बाहेर काय, चांदीची. आणि ते टस्कर हत्ती असतं त्या दातापासून ते बनलेलं ते वारसा. आणि अगेन पुन्हा चांदीची चेअर. आणि खतरनाक आहे. अंबानी देखील फिकाय बरं का, अंबानी देखील चुटते बरं का. अंबानी देखील म्हणत असेल किंवा अपने से भी भाई कौन तो बडा है, तो इधर आहे. आपण सध्या ना वरच्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर आहे. आणि बाई इथं चांदीमध्येच भाई, आरसा पण चांदीमध्ये. आणि हे आहे ना फ्रंट लुक, जो आपण रात्री बघतो ना, तर तो लाईट शो इथून दिसतो. आणि इथं राजाची सिंहासन असायचं, इथं राजाचे प्रधान बसलेले असायचे, खाली मोठी अशी सभा असायची, आणि सगळे गाववाले जे पण असतील ते इथं असायचे. आणि भाई काय खतरनाक डिझाईन आहे. आणि हे सगळं ना हे तवाच आहे बरं का, हे आत्ता काही असं काही टेक्नॉलॉजी लॉन्च केलेलं नाही. हे जे पण दिसेल तुम्हाला, हे प्रॉपर तवापासून ॲज इट इज आत्तापर्यंत ह्या गोष्टी अशाच आहेत. आणि खरंच भाई शांती म्हणतो ना, शांती. आणि ते म्हणतो ना एक विचार करायला लावणार एक कन्सेप्ट असते ना,
तर ती फील करून द्यायचं बाई हे डिझाईन वगैरे म्हणतं ना, हे आर्किटेक्चर आहे ना तिथे. मला वाटतं ही या गोष्टी आता अदानीला नंतर रिलायन्सला आणि LNT जरी आलं ना तर तिच्या बापाला देखील असल्या गोष्टी होणार नाही त्या. आणि ह्या गोष्टी खऱ्या आहेत बरं का. त्यामुळं म्हणतो ना आपण अनएक्सपेक्टेड तशा गोष्टी आहेत सगळ्या. चांदीचा दरवाजा देतो, चांदीचा प्रॉपर चांदीपासून म्हणलेला आहे. इकडे ग्रिल पण चांदीचे. कर्नाटकामध्ये ना जो दसऱ्याचा उत्सव असतो ना तो जरा जास्तच एकदम म्हणतो ना पीक वरती आहे, तो जरा जास्त जोरात सेलिब्रेट केला जातो. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ना जे हत्तीला जे मुकुट आहेत ना, ती मुकुट आहेत ना 8 मुकुट त्यांनी काहीतरी गिफ्ट केलेत आणि मी डोनेट केलेत. आणि दरवर्षी जो पण इव्हेंट असतो तर त्या इव्हेंटला ऍक्च्युली ह्यातले जे 8 मुकुट आहेत ना ते पण वापरले जातात त्या हत्तीला, हत्तीच्यावरती. आणि ऍक्च्युली सगळे ना ते सोन्यापासून बनले बरं का. त्यातून A to Z ज्या गोष्टी आहेत ना, हत्तीच्या पायातल्या गोष्टी डोक्यावर लावायच्या आणि जीवन दाताची जे आहे ना टोटली सोन्यापासून बनलेला आहे. दिस इज ऍक्च्युली जो महाल आहे ना तो हित आहे. आणि ह्याच्यामध्ये ना टोटली 20,000 बल्ब लागले बरं का. ऍट अ टाइम 20,000 बल्ब संध्याकाळी 7 ते 8 या टायमामध्ये काहीतरी असतात. आणि हा लाईट शो होतो इथं. तर इथं कसं आहे ते राजाची बसायची पुढे ती सुविधा, त्याच्या बाजूला इकडे प्रजा आणि इकडे सगळी बसायला, इकडे उभं राहायला प्रजा आणि तिकडे ते पण त्याचे असतील नगरसेवक वगैरे त्या टायमाचे, तर ते तिथं लोक. आणि खरं तर हे जे डिझाईन आहे ना जवळ बघितल्यानंतर ना अशी विंटेज फील देते बरं का, खतरनाक बाई. कारण की मी काय बोलतो या गोष्टी, तर ते जे पण स्ट्रक्चर बनलंय ना ते सगळं हाताने बनलेलं आहे बरं का. कलरपासून डिझाईन पर्यंत बारीक बारीक रेखा देखील ज्या पण असतील ना त्याच्यात ते ऍक्च्युली हँडमेड्स आहेत. आणि त्या टायमाला ही टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व करणं ना ही लई मोठी गोष्ट आहे बाई. कारण की आता अदानी LNT देखील किती स्कॅम चालला त्यांचा एवढ्या एवढ्या मोठ्या स्ट्रक्चर बिल्डिंग बनवायला. आणि ह्या गोष्टी जर त्या टायमाला ती बनवत असतील ना तर हुशार होती बाई ती म्हणायची. बाकी एकदम परफेक्ट बुक. बाकी मला असं वाटलं की जे पैसे दिले ना 150 रुपये, 150 रुपये नव्हते 500 रुपये दिले असते परवडले असते. कारण की तितका म्हणतो ना तिथं